बघतो ना आपण बिंजोडच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन नंदी उजेडात दिसतात. तसंच हे नवीन चेहरा तुफान पब्लिकनी फिट एकदम. तर नक्कीच आपल्या मामाचाच आहे. बघूया आपल्याला कसं काय त्यांचं पैऱ्यांचा अडचणी किंवा या मैदानामध्ये आल्यानंतर बिंजोडच्या शर्यतीचा अनुभव घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय म्हणणार आज तुफान एक वेगळा वेग लावताना दिसतं आपल्याला पब्लिकला. तुफान म्हणजे त्याच्या नावाप्रमाणेच तुफान वेग आहे त्याला. आदतमध्ये म्हणजे एकही गाडी त्याची पडली नव्हती, अपराजित होता. आणि आदतमध्ये मुंबईमध्ये म्हणजे त्याला कोण जोड नव्हत म्हणून आम्ही ओपनमध्ये खेळायला लागलो. कुठे बघतो आदत मध्ये एखादा नंदी चर्चेत आला का तो म्हणजे एक वेगळा या मुंबईमध्ये वेगळ्या स्तरावर पोहोचतो, त्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. काय सांगणार, कारण कशी सुरुवात झाली? नक्कीच आता मुंबईमध्ये चर्चेचा विषय म्हटला तर आदत किंग तुफान. कसं काय होतं आजचं नियोजन, कसं होतं? आजचं नियोजन म्हणजे आपला बॅनर होता ओपनला एक बैल सांगून. तर फायटरवाल्यांचा एलकुंदेवाल्यांचा कॉल आला की आपण मैत्रीपूर्ण गाडी खेळायची का म्हणून. तर त्याच्यावरती आपली गाडी मैत्रीपूर्ण झाली. आता कशी गाडी कशी पळाली? गाडी खूप छान पळाली. आपल्या गळ्यात संघर्ष योद्धा बिर्जा होता आदईवाल्यांचा. नक्कीच कुठे बघतो आदईचा संघर्ष होते बिर्जा कुठे आजारातून पडत्या काळातूनच उठून आता नवीन मैदानामध्ये आपल्याला वाटचाल करण्यात दिसतं. कशी गाडीचा स्पीड कसा होता? गाडीचा स्पीड छान होता. गाडी ती खालून पुढे होती पण ओव्हरटेक केली. नक्कीच अपोजिटची गाडी किती खूप चांगली होती, कारण का बिंजोडला एक काल गाजवणारा लक्ष चांगलं नियोजन झालं होतं त्यांचं देखील. त्यांची गाडी देखील चांगली पडली. त्याच्यानंतर आपल्याला कधी पैऱ्यामध्ये देखील बघता येईल का आपल्याला गाडी? नक्कीच जसा योग जुळून येईल तसं पैरे होत जातील 100%. आणि आताच्या शर्यती कशा असतील आपल्या? आताच्या शर्यती म्हणजे आता म्हणजे गॅप देऊनच पळू आपण, कारण की त्याच्यानुसार शर्यती केलो. आपण बघतो का मैदानामध्ये जसं बघतो ना आपण आदत वयात जास्तीत जास्त जर आपण गॅपने काढलं तर कुठे बैलाला एक पळ टिकून राहतं. हां नक्कीच जेवढं आपण आता त्याला पालू तेवढंच तो आपल्याला नंतर 100% आपल्यासोबत म्हणजे काम करेल. आताच्या शर्यती किती झाल्या असतील आतापर्यंत बिंजोड? आतापर्यंत 12 ते 13 शर्ती त्याच्या म्हणजे सर्व विजयीच आहेत. 100 म्हणजे जेवढा 12-13 बिंजोड झाल्या आणि पूर्ण गुलालामध्येच? हां पूर्ण गुलालामध्येच आहे. नक्कीच गाडी कोणत्या नावाने पळत एकदा नक्कीच सांगा द्या. आई गावदेवी कुमारी निहारिका अनिल शेठ भंडारी ब्राह्मण करवले अंबरनाथ. आणि आज पैऱ्याचं कसं नियोजन होतं, कारण का पैऱ्याला एखादा नंदी वेगवान आहे परंतु पैऱ्याची बरीचशी अडचण येतात. पैरा म्हणजे आपला बैल तेवढा म्हणजे चर्चेला बैल तर पळत होता पहिल्यापासून, पण तेवढा चर्चेला नव्हता. तेव्हाच मी सूरजकडे बोललेलो का रीडगरला त्याची जेव्हा शर्यत झाली तेव्हाच बोललेलो मी की सूरज आपल्याला हा पैरा पाहिजे. तर सूरज ड्रायव्हर गोरपे यांनी नियोजन घडून आणला. आता बघतो आपण कारण का नियोजनासाठी जेवढे म्हणजे जो सहकार्य करतात कुठेतरी आपण त्यांचा 100% उल्लेख करतो. आज पहिल्यामध्ये कोणत्या पहिल्यामध्ये पळाले आपल्या नंदी? पहिला म्हणजे अमोल पाष्ट्यांचा रुबाब असेल, त्याच्यानंतर देवरुंगचा सोन्या असेल, परत मानेरेवाल्यांचा बादल असेल, बाजी असेल, केसरी असेल, भरपूर सारे. त्याच्या मागची शर्यत झाली बलमा असेल दावडीचा किंवा अंजीर असेल शिलचा. त्यामुळे दादा आपण कारण का आता बघले ना का घाटावर देखील 3 नंबरचा मानकरी झालेला आहे. म्हणजे कुठेतरी वेग चांगला आहे. फक्त पैऱ्यांची अडचण आणि जसं पैरा भेटेल ना 100% बैलाला बैल पुरून पडतात. नक्कीच आता सध्या तरी पैऱ्यांच्या अडचणी नाही आहेत, कारण की मुंबईमध्ये टॉपचा विषय म्हणजे तुफान. आता काय असणार पुढचं नियोजन, काय असणार पुढचं नियोजन? आता 26 जानेवारीला असेल. 26 जानेवारीला? हां देसाई मैदानामध्ये. हां देसाई मैदानामध्ये. आणि घाटावरती बघूयात 7 तारखेचा मैदान आहे, विचार आहे. पण आमचं नियोजन सर्व होईल तर नक्कीच शुभेच्छा असतील, कारण का आज कुठे बघतो दिवसभरच्या या लढतीमध्ये गुलालाचा मान भेटला. खूप चांगलं वाटतं. काय म्हणतात? नक्कीच आनंद भरपूर आहे, कारण की ती समोर सुद्धा जुळलेली गाडी होती, एक गुलालातलीच गाडी होती आणि त्यांच्यासोबत आमचा गुलाल झाला तर खूप आनंद आहे. शुभेच्छा असतील. नक्कीच धन्यवाद दादा. नक्कीच तुफान बघूया मालकांकडून जानकारी करूया, कारण का नक्कीच कसं आहे खरेदीचा विषय होता. कारण का आज मुंबईमध्ये 100% फिट पब्लिकनी पळतो दोन्ही साईडनी आणि कुठेतरी त्याचा भविष्य देखील उज्ज्वल आहे. नमस्कार मामा. बोला. काय म्हणणार, कुठून खरेदी होती तुफानची? तुफानची खरेदी आम्ही मावळ पुण्यामधून केलेली आहे, मुळशी या ठिकाणीची. कसं काय नियोजन, कसं काय होतं खरेदीचं, कारण का आज मुंबईमध्ये पब्लिकने फिट पळणारा नंदी खूप कमी भेटतात. खरेदी म्हणजे अशी का माझ्या मित्राकडे हा वासरू होता, त्याच्याकडून आम्ही खरेदी केलेली आहे. एक प्रेमाने म्हणजे मैत्रीपूर्ण अशी खरेदी झाली आमची. नक्कीच आज बघतो का मुंबईमध्ये काय अपेक्षा असणार आपली, कारण का आज चांगल्या गाड्यांमध्ये आपल्याला पळताना दिसतं आणि खेळताना दिसतं. काय नाही, आपलं एकच मत आहे का त्यांनी चांगलं पळावा
आणि त्याचं नाव त्यांनी करत राहावं. 100% तुफान कुठेतरी आपला मुंबईमध्ये नाव लौकिक करील आणि असंच गुलालाचा मान मिळवून देईल. अभिनंदन. धन्यवाद. तसंच आता समोर देखील आहे आपला छोट्या. काय म्हणा त्याविषयी? बैल आमच्या दावणीला हा पहिला होता. गेल्या वर्षी 25-26 गुलाळं ह्या बैलांनी एकही गुलाल सोडला नव्हता. असा आमचा नामांकित होता. कुठेतरी थोडासा यावर्षी पहिल्या स्टार्टिंगला रिवर्स झालेला, पण आता परत त्याला आम्ही गुलालात आणला. कुठल्या साईडने बोलतोय छोट्या? पब्लिकनी बोलतो तो. पब्लिकनीच बोलवतो? हां, पब्लिक. दोन्ही पब्लिकची दोन्ही पब्लिकचीच बैल आहेत. आणि तसंच आता कसं काय आता नियोजन होतं छोट्याचं? त्याचं नियोजन एकदम आता मस्त आहे. पहिले थोडा ब्रेक झालेला बैल कुठल्याही कारण असतो, पण आता तो दोन्ही साईडनी फिट पडतो. दोन्ही साईडनी पब्लिकनी फिट आहे. हां 100% आज त्याचा पण गुलाल झाले. हां 100% गुलाल जातात. नक्कीच त्याचं देखील वाटचालीस शुभेच्छा असतील. ओके.